आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 80.46 दशलक्ष लिटर आहे। गेल्या वर्षी 28 जुलैलाच तुळशी तलाव भरला होता। मुंबईची पाणी समस्या लवकरच सुटणार याची ही नांदी आहे। आता मुंबईकरांच्या करता आपल्या करता जी पाणी कपात आहे ती पाणी कपात कमी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माझे सहकारी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहेत। कृष्णात, आनंदाची बातमी आहे, पालिकेने काय नेमका निर्णय घेतलाय पाणी कपाती बाबतीत तेही कळू शकलंय का आणि तुळशी भरलाय? अद्याप मुंबई महापालिकेकडून पाणी कपातीचे मागे घेण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही, कारण ही पाण्याची तूट जी आहे ती अजून 25%च्या खाली आहे। जवळपास 4 दिवसापूर्वी 35%वर असणारी ती तूट जवळपास 25%च्या खाली आलेली आहे। महत्वाचं एक आहे की तुळशी तलाव आणि मोडकसागर तलाव जे आहेत ते भरलेले आहेत। अजून 5 तलाव जे मुंबईला पाणी पुरवठा करणार आहेत ते अजून भरणं बाकी आहे। गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाचं देखील आगमन झालं, ही मुंबईकरांसाठी चांगली गोष्ट आहे। परंतु अद्याप देखील जवळपास 3 लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज मुंबईकरांना आहे। त्यामुळे येत्या काही काळात पाऊस असा सुरू राहिला तर ही जी पूर्ण 14,47,000 दशलक्ष लिटर इतकी पाण्याची गरज आहे ती पूर्ण झाली तर त्यानंतर पाणी कपात जी 20% आहे ती मागे घेतली जाण्याची शक्यता आहे। परंतु जी जादा होणारी पाणी कपात जी आहे ती गेल्या 4 दिवसाच्या पावसामुळे आता होणार नाही आहे। त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो होणार नाही आहे। परंतु अजून काही पाणी जे आहे ते येणं अपेक्षित आहे, त्यानंतरच जी पाणी कपात आहे ती मागे घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद या सगळ्या माहिती करता कृष्णात आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।